चला आता स्वच्छ अशी तोंड हातपाय धुवून झालेली आहे. स्वच्छ असं फ्रेश आवरून झालेलं आहे आणि आता घरदार सर्व स्वच्छ आवरलेली आहे. संध्याकाळची पूजा देखील झालेली आहे आणि आता चला संध्याकाळची आता स्वयंपाकाची तयारी बघूया. तर चला आज मी आता फक्त वरण भात बनवणार आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. तर चला आता कुकर लावते आणि तुम्हाला हे देखील शेअर करते. चला हे बघा संध्याकाळची ही देवपूजा इथे झालेली आहे आणि बघा घर एकदम स्वच्छ असं केलेलं आहे. तर बघू शकता आणि आता नंतर मी इथे वरण भाताचा कुकर लावणार आहे. तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे आणि कुकरला मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. 1 ते अर्धी वाटी, 1च वाटीचं प्रमाण आहे. आज थोडीशी तुरीची डाळ यामध्ये ॲड करून स्वच्छ धुवून घेत आहेत आणि आता या वरणाचा कुकर लावून देणार आहे. तर हा साधा सिंपलच रात्रीचा वरण भाताचा मेनू आहे. तर रात्री काही केलं नाही. तर इथे तुरीची डाळ ही स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेत आहेत आता आणि यानंतर कुकरला झाकण लावण्याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. तर वरणाचा व्हिडिओ जरा स्किप झालेला आहे. तर चला इथे मी तुरीची डाळ इथं शिजण्यासाठी टाकलेली आहे आणि शिजून आपलं वरण देखील इथे मी तयार करून घेतलेलं आहे आणि भात देखील झालेला होता. तर छान असे जेवण वगैरे करून पूर्ण रात्रीचा सर्व पसारा मी आवरून घेतलेला आहे आणि आता मंडळी देखील इथे झोपलेली आहेत. चला आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका रेसिपी आणि व्लॉगमध्ये. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा दिवस चला इथे धुणं वगैरे झालेलं होतं आणि इथे वरती हा आमचा वरचा रूम आहे आणि वरती धुणं वगैरे वाळत घातलेली होते आणि हा जिना आहे खाली उतरण्यासाठी, बघू शकता तुम्ही. आणि वरचंही तुम्हाला काही मी दाखवलेलं नाही आहे, तर त्याचाही व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला येईन. तर इथे भांडे वगैरे देखील घासून झालेली होती आणि किचनमध्ये देखील साफ केलेला होता. तर चला इथे देवपूजा मी आज चतुर्थी असल्यामुळे देव स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता काही थोडीफार घराची साफसफाई केली होती. थोडीशी भांडी होती ते देखील बाहेर स्वच्छ धुवून वाळत घातली आहे. एका साईडला इकडं मुलगी मी तिची भाजी निवडून देत आहे आणि छोटी मुलगी थोडीशी मस्ती करत होती, तर बघू शकता तुम्ही. आणि आता इकडं भाजी देखील निवडून झालेली आहे आणि इकडं देवघर मी स्वच्छ असं आवरून घेतलं होतं. सर्व देवांना छान असं कोलगेट लावून घासून घेतलं होतं आणि देवाची पूजा देखील इथे झाली होती, बघू शकता. तर असं मी चतुर्थी वगैरे असली तर अशा 8 दिवसातनं देव हे उजळूनच घेत असते. तर बघू शकता यानंतर मी स्वयंपाकाची तयारी केली. तर चला भाजी छान अशी निवडून घेतली होती, स्वच्छ अशी धुवून दिली होती आणि एका साईडला मी शेंगदाणे, मिरची, लसूण वाटून घेतलं होतं आणि कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं. तर थोडीशी इथे मी कोरडाई तळून घेतलेली होती, तर मुलांना खायची होती. तर बघू शकता तुम्ही कोरडाई आपल्या ह्या जुन्याच आहे आणि कोरडाईची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. चला आता अशा पद्धतीने मी थोडेसे तुकडे झाले होते कोरडाईचे आणि अशाच पद्धतीने मी सर्व इथे ह्या कोरड्या तळून घेत आहेत, बघू शकता तुम्ही. आजूक देखील ही मागच्या वर्षीची कोरडाई एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम तेलामध्ये उठते. किती सुंदर अशा ही पांढरी शुभ्र अशा ह्या कोरड्या झालेल्या होत्या. तर कोणी म्हणणार देखील नाही की ह्या मागच्या वर्षीच्या कोरड्या आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र अशी ही कोरडी होती, एकदम टम्म अशी फुटते. चला आता सर्व कोरड्या मी इकडे तळून घेतलेली आहे आणि हे वाटण यामध्ये टाकून यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून छान असं परतून घेतलेलं आहे आणि भाजी ही 2 पाण्याने स्वच्छ अशी निवडून धुवून घेतली होती आणि चला आता स्वच्छ अशी भाजी धुवून यामध्ये ॲड करून घेत आहे. छान अशी मेथीची भाजी करून घेत आहेत. तर बघू शकता इथे मी एका साईडला बाजरीची भाकर ऑलरेडी करून घेतली होती आणि आता भाजी पूर्ण छान अशी परतून घेत आहेत.
तर एका साईडला छान अशी आपली भाजी देखील ती झालेली होती. तर चला दुपारची जेवणे वगैरे देखील झाली होती आणि एका साईडला मुले जेवण करून पुन्हा आता हा रात्रीचा व्हिडिओ येत आहे. तर मुलं देखील ती झोपी गेली आणि मस्ती करीत होती. चला आज आहे हा छोटासा व्लॉग. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.